पुणे इंदूर महामार्गावर येवला तालुक्यातल्या पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ मिलिटरीचं सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली आणि यामध्ये ट्रकसह सर्व साहित्य जळून खाक झालंय। पुण्याहून पंजाबमधील भटिंडाकडे जात असताना ही घटना घडल्याचं कळतंय। मात्र या प्रकरणाला वेगळं वळण मिळालेलं आहे। पोलिसांनी पैशांची मागणी केल्याचा आणि पैसे न दिल्यामुळे ट्रकला आग लावल्याचा गंभीर आरोप चालकानं केलाय। घटनेची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। टोल नाक्यांवर पैशांची वसुली होत असल्याच्या तक्रारी आधीपासूनच असल्याचं सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश भुजबळांनी दिले। एक पुलिस वाला इधर खड़ा सिगरेट पी रहा था। एक पुलिस वाले ने मेरे साइड में लिया के थप्पड़ मारा, बोला तू हल्ला कर रहा है। मैं उनको बोल रहा भी हम किस चीज के पैसे दें, तुम्हारा अपनी सैलरी से पेट नहीं भरता है क्या? तो उसने क्या किया, मेरे थप्पड़ मारा और सिगरेट पी रहा था और गाड़ी में गैस भरी हुई थी टैंकी के पास गैस भरी थी, सिगरेट पी रहा, तभी उस गाड़ी को आग लगी पूरी। मेरी गाड़ी पूरी जल के चकनाचूर हो गई और अपना जो आर्मी का सामान था वो भी सारा जल गया। ते पळून गेले ते सगळे 5-6 जे कोण पोलीस होते ते ट्रॅफिक। आता मी ते आमच्या इथल्या लोकल पोलिसांना सांगितलं की बाबा तुम्ही याच्यावर FIR वगैरे घ्या, कारण एक तर ते पैसे गोळा करणं हा गुन्हा तो आहेच, पण अशा रीतीने कुणाच्याही म्हणजे तो तर मिलिटरीचा माल आहे, कुणाच्याही याला आग लावायचं काम तुम्ही करू शकत नाही। मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात 9व्या गल्लीत भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येते। या घटनेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय। अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग पूर्णपणे आटोक्यात आणली। सध्या पोलीस आणि महापालिका प्रशासनाने आगीचं नेमकं कारण आणि नुकसानीबाबत अधिक तपास सुरू केलेला आहे।